संजय गांधी निराधार योजना असो किंवा नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजना या सर्व योजनांमध्ये जर तुम्ही अर्ज सादर केला असेल किंवा त्याचे पैसे तुम्ही घेत असाल तर अशा महिलांसाठी आता नवीन नियम सरकारकडून लागू करण्यात आला आहे। त्या महिलांना किती पैसे मिळणार व त्या महिलांना पैसे मिळणार की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही। त्या महिलांना आणखी दुसऱ्या कोणत्या योजनेचे पैसे मिळत आहे का व मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळाले नाही किंवा त्या कुठल्याही योजनेचे पैसे त्यांना मिळत नाही तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळत नाही आहे, या विषयावर देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर हे बघा, सर्वात आधी जाणून घेऊया की नक्की संजय गांधी योजनेतील पैसे ज्या महिलांना मिळतात व त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे का। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या महिलांना मिळणार नाही आहे। ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा कुठलाही हप्ता त्यांना मिळणार नाही आहे। त्या महिलांनी हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे। हे बघा, व ज्या महिलांना पीएम किसान योजनेचा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा असो या योजनेचे पैसे त्या महिलांना रेग्युलर मिळत असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याला मिळणार आहे व त्या महिलांना याच्यानंतर सुद्धा पीएम किसान योजनेचे पैसे व नमो शेतकरी योजनेचे पैसे व लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच या तिन्ही योजनेचे पैसे त्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। आता जाणून घेऊया की नक्की लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना दुसऱ्या कुठल्याही योजनेचे पैसे मिळत नाही तरी सुद्धा त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे, तर त्या महिलांनी काय करायला पाहिजे। सर्वात आधी तर त्या महिलांनी आपल्या नावावरती किती बँक अकाउंट आहे हे चेक करायला पाहिजे, कारण अनेक महिलांचे पैसे अर्धे या बँकमध्ये गेले आहेत तर अर्धे दुसऱ्या बँकमध्ये गेले आहेत। तर हे बघा, किंवा त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे आधी चेक करायला पाहिजे व त्यासोबत अनेक महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे संपूर्ण मिळाले आहे। आतापर्यंत मार्च पर्यंतचे सर्व हप्ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त झाले आहे। तर तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे म्हणजे टोटल लाडकी बहीण योजनेचे पैसे हे किती रुपये मिळाले आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी किंवा सरकारी योजनाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा। तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका। तर अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।